शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झालाय, त्यांचा पक्ष फोडला गेलाय, विश्वासघाताला हिंदू धर्मामध्ये स्थान नाही असं विधान केलंय आणि त्यांच्या या विधानानं कुणाला जर पोटशूळ उठलं असेल तर त्यांना हिंदू धर्म मान्य नाही असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंच्या समर्थकांकडून बीडमध्ये भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर्स लावण्यात आले। धनंजय मुंडेंच्या वाढदिवसानिमित्तानं समर्थकांनी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत धनंजय मुंडेंना शुभेच्छा दिल्या। भुजबळ किंवा ओबीसीचे कोणतेही नेते असोत, ते ओबीसींच्या रक्षणासाठी संघर्ष करतायत, आरोप प्रत्यारोप थांबायला हवेत असं ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय। तसंच सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाची अट रद्द करावी आणि त्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारला विनंती करावी असंही तायवाडे म्हणाले। दादरच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूध चोरीच्या घटना वाढल्या होत्या। दूध व्यावसायिक संकेत गोलतकर यांनी या चोरट्याला दूध चोरी करताना पकडून दादर पोलिसांच्या ताब्यात दिलंय। तर दूध चोर दत्तात्रय प्रकाश काकडे हा दादरच्या उपेंद्र नगरातील रहिवासी आहे आणि पोलिसांनी त्याला अटक केली आहे। भिवंडी महापालिका क्षेत्रात रस्त्यावर पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे अंजूर फाटा ते वंजारपट्टी नाका दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। त्यामुळे आता वाहन चालक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। हिंगोलीमधल्या खानापूर ते इसापूर रस्त्याची गेल्या 2 ते 3 वर्षांपासून खड्ड्यांमुळे मोठी दुरावस्था झाली आहे। खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं चालकांना वाहन चालवणं अवघड झालंय आणि त्यामुळे आता लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। तृतीयपंथीयांना लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे आणि त्यासोबत एसटी बसमध्ये इतर महिलांप्रमाणे तृतीयपंथीयांना 50% सूट देण्यात यावी अशी मागणी सुद्धा आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय, तर पाईपलाईन फुटल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय। पाईपलाईनचा पाणीपुरवठा बंद करून दुरुस्ती केली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील होर्डिंग विरोधात महानगरपालिकेनं कठोर भूमिका घेतली आहे। क्रांती चौकात महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली असून शहरात लागलेले अनधिकृत होर्डिंग्स पालिकेकडून आता काढले जात आहेत। जालन्याच्या भोकरदन तालुक्यामधल्या रायघोळ नदीला पूर आलाय। पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचे ग्रामस्थांनी प्राण वाचवले। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीस्वार वाहून जात होता, मात्र ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत दुचाकीस्वाराचा जीव वाचवलाय। बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये वायुगळती झालेल्या कारखान्याला आता उत्पादन बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं ही नोटीस बजावली आहे, तर ही नोटीस दिखाव्यापुरतेच असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळाली आहे। फडणवीस सरकारच्या काळात मुनगंटीवार यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप मवियानं केला होता, मात्र समितीच्या चौकशीमध्ये कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल देण्यात आला। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या शरद पवारांच्या मोदीबागेतील निवासस्थानी गेल्या होत्या। शरद पवार सुप्रिया सुळे मोदीबागेतील निवासस्थानी असतानाच सुनेत्रा पवार मोदीबागेत दाखल झाल्या आणि 1 तासानंतर त्या बाहेर पडल्या। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। शरद पवार शुक्रवारपासून 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवार पहिल्यांदाच नाशिकात जाणार असून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ते बैठक घेणार आहेत। शरद पवारांच्या भेटीनंतर मंत्री छगन भुजबळ आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत। निफाड आणि येवल्यातील विविध कार्यक्रमांना भुजबळ उपस्थित राहणार आहेत।
ओबीसी आणि मराठा समाजात समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे आता राज्याचा सलोखा कायम राहावा यासाठी भुजबळांनी पुढाकार घेतलाय, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. तर सगळ्या पक्षांनी शरद पवारांना भेटून सामाजिक प्रश्नांवर मदत करावी असं आवाहन सुद्धा बावनकुळेंनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भुयान यांच्या समोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या बाजूने दिलेल्या निकालाला शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. निलेश लंकेच्या लोकसभा निवडणूक लढण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये गौप्यस्फोट केलाय आणि निलेश लंकेंनी माझ्यासोबत चर्चा केल्यानंतर पक्ष सोडल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. मात्र अजित पवारांचा हा दावा निलेश लंकेंनी खोडून काढलाय. अजित पवारांचं विधान म्हणजे शिळ्याकडीला ऊत देण्याचा प्रकार असल्याचा टोला लंकेंनी लगावलाय. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष राज्यभरामधील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरतोय आणि गेल्या 2 वर्षात 285 कोटींच्या निधीतून तब्बल 35,000 रुग्णांचे प्राण वाचले असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश शिवटे यांनी दिली आहे. माझ्या मतदारसंघात उमेदवारी बदलण्यासाठी हालचाली सुरू आहेत, म्हणूनच माझी बदनामी केली जाते असा आरोप काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी केलाय. तर मी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केलेलं नाही, माझ्यावर कारवाई झाली तर स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असंही खोसकर यांनी म्हटलं. मनोज जरांगे पाटील माझ्यावरच टीका का करतायत हे कळत नाही असं मंत्री गिरीश महाजनांनी म्हटलंय. तर सरकारनं दिलेलं आरक्षण हे न्यायालयात टिकावं आणि तसं झालं नाही तर समाजाची फसवणूक होईल, त्यामुळेच आम्ही चाचपणी करतोय असं म्हणत महाजनांनी जरांगेंसोबतच्या वादावर भूमिका मांडली. मुसळधार पावसामुळे रत्नागिरीमधल्या खेडमधील प्रमुख 5 धरणं 60% अधिक भरली आहेत. तर खेड शहराला पाणीपुरवठा करणारं बोरज धरण ओव्हरफ्लो झालंय. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्गमधील तिलारी धरण ओव्हरफ्लो झालेलं असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. त्यामुळे तिलारी नदीपात्रातील पाण्यात सुद्धा कमालीची वाढ झाली आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. परभणीमधील आडगाव परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसात तात्पुरता बनवण्यात आलेला वळण रस्ता वाहून गेलाय. त्यामुळे आता जिंतूर औंध मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यामधल्या पहूर येथील वाघूर नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा भराव वाहून गेलाय. वाघूर नदीला आलेल्या पहिल्याच पुरामध्ये पुलावरील भराव वाहून गेल्यानं पुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. बीडमधल्या आष्टी तालुक्यामधल्या पाटण सांगवीमधील वनवे वस्ती आणि जगताप वस्तीवर जाण्यासाठी पूल नसल्यानं विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. दरवर्षी पावसाळ्यात मुलांना अशीच कसरत करावी लागतीये. तात्काळ पूल बनवून द्यावा अशी मागणी वस्तीवरील नागरिकांनी केली आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. तब्बल 19 दिवस पावसानं दांडी मारल्यामुळे दुबार पेरणीचं संकट येते की काय अशी चिंता शेतकऱ्यांना होती. मात्र शहरासह सगळ्याच तालुक्यांमध्ये पाऊस बरसल्यानं शेतकऱ्यांवरचं संकट मात्र आता टळलंय. मराठवाड्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे. तर वेरूळ लेणीच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या म्हैसमाळ परिसरात चांगला पाऊस झाल्यानं वेरूळ धबधबा प्रवाहित झालाय. पर्यटनाच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या वेरूळ लेणीवर स्थानिक पर्यटकांनी गर्दी देखील केली आहे. जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला. अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी राजा हवालदिल